नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. महत्त्वाची बातमी बीडमधून. बीड हत्या प्रकरणावरून संजय राऊत यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. बीडमधील अर्बन नक्षलवाद्यांना भाजप आणि RSSचं संरक्षण आहे का, असा सवाल संजय राऊतांनी केलाय. बीड हत्या प्रकरणामधील गुन्हेगारांचा सूत्रधार हा मंत्रिमंडळामध्ये आहे, असा आरोप देखील संजय राऊतांनी केला आहे. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या आणि अजित पवार यांचाही राजीनामा घ्या, असं राऊतांनी म्हटलंय. बीड हत्या प्रकरणावरून संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि धनंजय मुंडेंवर निशाणा लगावलाय. बीडमधील हत्येचा मुख्य सूत्रधार मंत्रिमंडळात आहे, असे आरोप संजय राऊतांनी केले. गुन्हेगारांना फाशी द्या, माझ्या जवळचा असला तरीही, मात्र काही जण राजकारणासाठी आरोप करतात, अशी टीका धनंजय मुंडेंनी केली आहे. बीडमधल्या हत्याकांडांचा गुन्हेगारीचा सूत्रधार हा तुमच्या मंत्रिमंडळात आहे. तुम्हाला लाज वाटली पाहिजे देवेंद्र फडणवीस. जे कोण गुन्हेगार आहेत त्या सर्वांना फाशीची शिक्षा करा, मग तो कुणी असो, कुणाच्याही कितीचेही कुठल्याही जवळचा असो, अगदी माझ्याही कुणी जवळचा असो, तर त्याला सुद्धा सोडायचं नाही. माझ्यावरती काही जणांनी आरोप करणं, याच्या मागे काय राजकारण असू शकतं हे आपण समजू शकता. धनंजय मुंडेंनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा, फडणवीसांनी अजितदादांचाही राजीनामा घ्यावा, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. तर मला समाजकारण आणि राजकारणातून उठवण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे, असं उत्तर धनंजय मुंडेंनी दिलंय. देवेंद्र फडणवीस आणि नैतिकतेच्या मुद्द्यावर मुंड्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. मुंड्यांचाच नाही तर अजित पवारांचा राजीनामा घेतला पाहिजे, कारण त्यांना मंत्रिमंडळात घेतलेला आहे. आता या प्रकरणामध्ये मला मीडिया ट्रायल करून त्याचा उद्देश काय असू शकतो कणला, तर मला पूर्णपणानं समाजकारणातनं आणि राजकारणातनं उठवणं. परळीत लाडक्या बहिणींचं कुंकू पुसणारे मंत्रिमंडळात आहेत. खरे देवाभाऊ असाल तर बदला घ्या, असं आव्हान देखील संजय राऊतांनी दिलंय. फास्ट ट्रॅक कोर्टात प्रकरण घ्या आणि आरोपींना शिक्षा द्या, असं त्यावर धनंजय मुंडे यांनी म्हटलंय. परळी आणि आसपासच्या परिसरामध्ये अनेक लाडक्या बहिणींचं कुंकू पुसलं गेलेलं आहे आणि ते कुंकू पुसणारे तुमच्या मंत्रिमंडळामध्ये आहे. जर खरोखर तो भाऊ असेल तर बदला घेईल. खुनाचं जे प्रकरण आहे ते भयंकर आहे. त्याचा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा गुन्हा त्याचं चालू केला पाहिजे. बीडमध्ये गेल्या काही दिवसात 38 राजकीय कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्यात आणि त्यातील बहुसंख्य हे वंजारी समाजाचे आहेत, असं संजय राऊतांनी आरोप करताना म्हटलंय. बीडमध्ये गेल्या काही वर्षामध्ये 38 हत्या झाल्या आणि 38 हत्या या राजकीय कार्यकर्त्यांच्या आहेत. त्यातले बहुसंख्य वंजारी समाजाचेच कार्यकर्ते आहेत. विरोधी पक्षानं विषय उचलला नसता तर परभणी आणि बीडचे दोन्ही खून गृह खात्याने पचवून ढेकर दिली असती, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे. विरोधी पक्षानं जर हा विषय उचलला नसता संतोष देशमुखचा, सोमनाथ सूर्यवंशीचा, तर हे दोन्ही खून फडणवीस तुमच्या गृह खात्यानं पचवले असते आणि ढेकर दिले असते. बीडमधील अर्बन नक्षलवाद्यांना भाजप RSSचं संरक्षण आहे का, ते सांगा, असा सवाल संजय राऊतांनी केलाय. बीडमधल्या अर्बन नक्षलवाद्यांना भाजपचं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं किंवा देवेंद्र फडणवीस यांचं संरक्षण आहे का, हे त्यांनी सांगायला पाहिजे. दादांनी धनंजय मुंडेंबाबत निर्णय घ्यावा आणि या प्रकरणात दादा चुकले तर त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा सुरेश धस यांनी दिलाय. जनरल पब्लिक मंचची ही मागणी आहे. या बाबतीतला निर्णय अजितदादा पवार साहेबांनी केला पाहिजे ना. पण अजितदादा जर ह्या प्रकरणामध्ये चुकले तर त्यांना त्यांचं बरेचसे परिणाम भोगावे लागतील. धनंजय मुंडेंबाबत त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी निर्णय घ्यावा. आमचे नेते असते तर आम्ही केव्हाच नमस्ते लंडन केलं असतं, असंही सुरेश धस यांनी म्हटलंय. वाल्मिक कराड हा सुरेश धस यांच्याही जवळचा होता. माझ्यावर बोलण्याशिवाय काहींची सकाळ होत नसते, असंही धनंजय मुंडे यांनी म्हटलंय. त्यांच्या राष्ट्रीय पक्ष त्यांचा आहे, त्यांचे अध्यक्ष जे आहेत त्यांनी या बाबतीत निर्णय करावा ना. आमच्या भाजपचं असतं तर आम्ही डायरेक्ट सांगितलं असतं नमस्ते लंडन करा म्हणून. वाल्मिक कराडांची जवळी सुरेश धसांच्या सोबत होती, माझ्या जवळचे तर आहेतच. माझ्या विरोधात सकाळी सकाळी बोलल्याशिवाय एखादा दिवस उजळत नसेल, त्याच्या पलीकडे आपण काय बोलू शकत नाही. 99 अपराध यांनी पचवले. संतोष देशमुख 100वा होता. मारायला लावणारे आणि मिटवायला लावणारे सर्व एकच आहेत, असं सुरेश धस यांनी म्हटलंय. 99 अपराध जे आहेत यांनी केले, पचवले, पण आता हा 100वा झाला संतोष देशमुख. याच्या अगोदर काय आहे की
माणसं मारायला ह्यांनीच लावायची, फिर्यादी हेच, मारायला लावणारे हेच आणि मिटवायला लावणारे हेच. संतोष देशमुख हत्या प्रकरणात एसआयटी लावण्याची मागणी सर्वप्रथम मी केली होती. संतोष माझा बूथ प्रमुख होता, त्याला न्याय मिळेल असं पंकजा मुंडे म्हणाल्या. सगळ्यात पहिली मागणी या राज्यामध्ये कोणी केली असेल की एसआयटी लावा, तर ती मी मागणी केली गोपीनाथ गडावर मुंडे साहेबांच्या जयंतीच्या दिवशी. माझ्या लेकराला न्याय देतील, कारण तो माझा बूथ प्रमुख होता, तर माझ्यावर काम करत होता देशमुख. मस्साजोगच्या गावकऱ्यांनी हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचं नाव घेतलंय. हत्या प्रकरणाचा मास्टरमाइंड वाल्मिक कराड आहे असं संदीप क्षीरसागर यांनी पुन्हा एकदा म्हटलंय. आज फक्त गावच नाही, आमच्या पूर्ण जिल्ह्याला माहिती आहे ज्यांनी काय जी हत्या जी केली ती सुपारी घेऊन केलेली लोक आहेत, पण ह्यांचा जो मास्टर माइंड आहे तो वाल्मिक कराड आहे. 6 ते 10 तारखेपर्यंतचे सीडीआर तपासा, सर्व समोर येणार. धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी संदीप क्षीरसागर यांनी केली आहे. जे 6, 9, 11 तारखेला ही काही जी घटना घडलेला हा काय क्रम आहे, 8-10 दिवसाच्या या सीडीआरच्या ह्याच्यामध्ये सर्वजण स्पष्टपणे तुमच्या समोर येतील.